नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 विषयाच्या तासिकेत आपण मार्च 2019 ची ही आपली बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि त्यासाठी आपल्याला 2 तासांची वेळ देण्यात आलेली आहे. या ठिकाणी असं सगळं नमूद केलेलं आहे पहा. 18 मार्च 2019 रोजी हा पेपर घेतला गेला आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर 2 पेपर क्रमांक आहे 72. मराठी माध्यम आहे म्हणून इथे एम आणि इथे म लिहिलेला आहे. नवीन अभ्यासाशी संबंधित म्हणून न्यू कोर्स अशा प्रकारची प्रश्नपत्रिकेची सुरुवात आहे. या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. सुरुवातीला पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. आवश्यक तिथे व शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा. प्रश्नाला अनुसरून योग्य तीच आकृती त्या ठिकाणी काढणं अपेक्षित आहे. प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी. प्रत्येक प्रश्न हा नवीन पानावर लिहायला सुरुवात करायची आहे. प्रत्येक मुख्य प्रश्न म्हटलेला आहे, उपप्रश्न लिहायचे नाही. उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवितात. प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला जे अंक लिहिलेले आहेत ते त्या प्रश्नाचे गुण आहेत. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी जसं की प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब, मूल्यमापन प्रथम प्रयत्नासच केले जाईल. म्हणजे पहिल्यांदा जे उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे तेच ग्राह्य धरलं जाईल. तुम्ही ते खोडून जरी बरोबर उत्तर लिहिलेलं असेल किंवा ते खोडून आणखी तिसऱ्यांदा उत्तर लिहिलं असेल तर त्या उत्तराला गुण दिले जाणार नाहीत. आणि म्हणून उत्तर लिहिताना काळजीपूर्वक एकदाच व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि उत्तर लिहिताना काळजीपूर्वक पर्याय निवडायचा आहे. खाडाखोड होऊ द्यायची नाही. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांकासह लिहावे. बहुपर्यायी प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांकासह लिहायचं आहे. जसं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, पहिला अ, दुसरा ब, तिसरा क या पद्धतीने. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक अपेक्षित आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक लिहायचा आहे. पूर्ण उत्तर लिहिलेलं नसलं तरी चालणार आहे. पर्याय क्रमांकच असणं गरजेचं आहे. पूर्ण उत्तर लिहायचं नाहीयेच. बहुपर्यायी प्रश्नासाठी पूर्ण वाक्यात लिहायची गरज नाहीये. हा पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नातला अ दिलेला आहे, खालील प्रश्न सोडवा. त्यातला पहिला उपप्रश्न आहे पहा, खालील आकृतीत दिलेली प्रक्रिया ओळखून त्याचे नाव लिहा. या प्रश्नामध्ये एकूण 5 उपप्रश्न आहेत. प्रत्येकी 1 गुण या उत्तरासाठी आहेत. आता ही जी दिलेली आकृती आहे, ही आकृती आहे युरेनियमच्या विखंडनाची. याला आकृतीला ओळखून त्याचं नाव लिहायचं आहे. मग ही आहे केंद्रकीय विखंडन किंवा अणुविखंडन. शृंखला अभिक्रियेमध्ये दाखवलेली ही आकृती आहे. त्यामुळे याचं उत्तर लिहिणार आपण केंद्रकीय विखंडन. फक्त नाव लिहिणं अपेक्षित आहे. दुसरी रिकामी जागा आहे, तुमच्या वर्गातील प्रणव व प्रीती ही जुळी भावंडे आहेत, तर ह्या भावंडांचा टिंबटिंब जुळे हा प्रकार आहे. प्रणव व प्रीती ही जुळी भावंड आहेत आणि यांचा हा प्रकार कोणत्या प्रकारचा आहे? द्वियुग्मनजी जुळे. कारण द्वियुग्मनजी जुळे म्हणजे काय? 2 वेगवेगळ्या युग्मनजांपासून एकाच वेळेस 2 अपत्यांचा जन्म होतो आणि म्हणून त्यांना यावेळेस अशा वेळेस त्या जन्माला येणाऱ्या बालकांचं लिंग हे वेगळं असू शकतं आणि म्हणून प्रणव व प्रीती ही द्वियुग्मनजी जुळे प्रकारातली आहेत. पुढचा प्रश्न, परिसरातील नदीच्या पाण्यावर तेलाचा तवंग दिसत आहे, तुम्ही काय कराल? परिसरातील नदीच्या पाण्यावर तेलाचा तवंग जो आहे तो घालवण्यासाठी स्युडोमोनास सारखे जे जीवाणू आहेत त्या जीवाणूंच्या समूहाचा वापर करून तो तेलाचा तवंग घालवण्याचा प्रयत्न करू, असे याचं उत्तर आपण लिहू शकतो.
चौथा प्रश्न दिलेला आहे, शब्दकोडे पूर्ण करा. मद्य व तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन म्हणजे. आता या ठिकाणी चौकटी दाखवल्या आहेत. सुरुवातीला व्य लिहिलं आहे आणि शेवटून दुसऱ्या चौकटीमध्ये न लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी उत्तर आहे आपलं व्यसनाधीनता. या प्रकारे आपल्याला त्या चौकटीमध्ये व्यसनाधीनता हा शब्द पूर्ण करायचा आहे. प्रत्येक चौकटीत एक अक्षर या प्रकारे. लिहिताना सुद्धा उत्तरपत्रिकेमध्ये अशाच प्रकारची आखणी करून उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पाचवा प्रश्न आहे, सहसंबंध ओळखा. श्वेतक्रांती दुग्ध उत्पादनात वाढ, तर हरित क्रांती धान्य उत्पादनात वाढ किंवा कृषी उत्पादन असं जरी लिहिलं तरी त्याला गुण मिळणार आहेत. प्रश्न पहिल्यातला बी, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. पहिला दिलेला आहे, काय पेशी आणि मूलपेशी या टिंबटिंब विभाजनाने विभाजित होतात. पर्याय दिलेले आहेत, अर्धसूत्री, ब दिलेला आहे सूत्री, क दिलेला आहे मुकुलायन आणि ड आहे क्लोनिंग. काय पेशी आणि मूलपेशी ह्या सूत्री विभाजनाने विभाजित होतात, म्हणून आपलं उत्तर राहणार आहे 1 आणि डॅश करून ब. दुसरा बहुपर्यायी प्रश्न आहे, टिंबटिंब ही मानवनिर्मित आपत्ती आहे. अ भूकंप, ब पूर, क उल्कापात आणि ड विषारी वायू गळती. आपलं उत्तर आहे ड विषारी वायू गळती. पर्याय क्रमांक लिहून उत्तर लिहिणार आहोत दिलेल्या सूचनेप्रमाणे. तिसरा बहुपर्यायी प्रश्न आहे, स्वयंपोषी वनस्पती ह्या अन्न साखळीतील टिंबटिंब पातळीवर आहेत. तृतीय पोषण, द्वितीय पोषण, क उत्पादक आणि ड सर्वोच्च. आपलं उत्तर आहे अगदी बरोबर क उत्पादक. स्वयंपोषी वनस्पती आहेत त्यामुळे त्या सर्वांसाठी अन्न तयार करतात आणि म्हणून त्यांना उत्पादक असं म्हणतात. चौथा बहुपर्यायी प्रश्न आहे, टिंबटिंब हा शीत रक्ताचा प्राणी आहे. अ वटवाघूळ, ब साप, क ससा आणि ड हत्ती. क ब साप हा शीत रक्ताचा प्राणी आहे. मग आपलं उत्तर येणार आहे ब साप. शेवटचा पाचवा बहुपर्यायी प्रश्न आहे, टिंबटिंब हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. याचे पर्याय दिलेले आहेत, अ प्लॅटिपस, ब पेरिपॅटस, क लंगफिश, ड देवमासा. यामध्ये आपलं उत्तर आहे पेरिपॅटस. पेरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राण्यांना जोडणारा दुवा आहे. कारण पेरिपॅटस जो आहे हा ॲनेलिडा संघातील म्हणजे गांडुळाच्या शरीरावर जसे वलय असतात तसं वलयांकित शरीर या पेरिपॅटसचं असतं. ती लक्षणं सुद्धा तो दाखवतो. तसंच याच्यामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था असते आणि हा संधिपाद प्राण्यांची सुद्धा लक्षणं दाखवतो आणि म्हणून त्याला ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा असं म्हणतात. अशा प्रकारे हे 5 बहुपर्यायी प्रश्न असे मिळून पहिला प्रश्नातला ब हा 5 गुणांचा आणि पहिल्या प्रश्नातला अ 5 गुणांचा असा एकूण 10 गुणांचा आपला पहिला प्रश्न तयार होतो. पहिला प्रश्न सोडवताना एक लक्षात ठेवायचं आहे की त्याच्या अभ्यासासाठी तुमची प्रकरणं जी आहेत ती किमान 1 ते 2 वेळा तुमच्या नजरेखालून गेली पाहिजे. तुम्ही 2 ते 3 वेळा ते प्रकरण काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला या प्रकारचे MCQ जे आहेत बहुपर्यायी प्रश्न जे आहेत त्यामध्ये चुका होणार नाहीत. कारण या पहिल्या प्रश्नामध्ये जरी तुमचा एक प्रश्न चुकतोय तरी तुमचा एक पूर्ण गुण जाणार आहे आणि म्हणून काळजीपूर्वक हा प्रश्न सोडवायचा आहे. कोणत्याही प्रकारची खडाखोड होणार नाही अशा पद्धतीने लिखाणाचा सराव सर्व विद्यार्थ्यांनी करायचा आहे.